नमस्कार, मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात त्यावर एक सविस्तर वृत्त। नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम। नाशिक मतदारसंघासाठी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विजय करंजकर यांच्या ऐवजी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने व राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाकडून ही जागा मागून घेतली आहे। इथे भाजपचे कमळ या निशाणीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली तरी ऐनवेळी भाजपकडून श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांचाही खुलासा आहे। त्यातच विजय करंजकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांना तीव्र भावना व्यक्त करू नये असा सल्ला दिला असला तरी त्यांच्या मनात नेमकं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। 2014 व 19 साली इच्छुक असलेले विजय करंजकर यांना दरवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर ते थांबलेले आहेत। त्यांना राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांनी स्वतः आमदार करण्यासाठी नाव दिले होते, परंतु भगतसिंग कोश्यारी व शिवसेना यांच्या वादामध्ये त्यांना आमदार होता आले नाही। यातच आज नेमकी विजय करंजकरांची भूमिका काय यांच्यावर चर्चाचे उधाण आलेले आहे। तसेच या सर्व कालवाकालवीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सॉफ्ट कॉर्नर व संयमी शांत स्वच्छ प्रतिमा असलेले राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकर यांच्याबरोबर किती शिवसैनिक आणि पदाधिकारी जातील ही शंका उपस्थित केली जात आहे। त्यामुळे टॉप गिअरमध्ये निघालेले विजय करंजकरांची गाडी ब्रेक लावेल अशी आशा शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी यांना आहे। यातच जरांगे पाटलांनी केलेल्या घोषणेमुळे माजी अधिकारी बनकर साहेब व करण गायकर यांची उमेदवारी करण्यासंदर्भात अपक्ष उमेदवार म्हणून चाचणी करण्यात येत आहे। मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी जवळपास सर्व पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। सरतेशेवटी शिवसेनेच्या उमेदवारांना गळ घालून तुम्ही थांबून घ्या व माझे नाव सुचवा अशी विनंती देखील करण्यात आली, परंतु नितीन ठाकरे यांच्या गळाला कोणतेही पक्ष अद्याप लागलेला नाही। भाजप व खास करून नाशिक भाजपचे निर्णय घेणारे भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ व दिनकर पाटील यांच्या नावाचा आग्रह धरल्याचे समजते। दिनकर पाटील हे विजय करंजकर सारखे नेहमी खासदारकी लढणारच या निर्णयावर अद्याप तरी ठाम आहेत। यानंतर दुसरा मतदारसंघ दिंडोरीतील उमेदवारीबाबतही केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या उमेदवारी जाहीर झाली असली तरी 5व्या टप्प्यामध्ये निवडणूक असल्याने राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमार्फत ताकई फुंकून दिले जात असल्याचे दिसत आहे। सर्वानुमते आज भास्कर बगरे यांचे नाव चर्चेत असले तरी नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी भुवया उंचवणाऱ्या ठरतात। माजी आमदार धनराज महाले तसेच कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व आत्ताच नुकत्याच आलेल्या माहितीनुसार नरहरी झिरवाळ हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाकडून उमेदवारी करण्यास तयार असल्याची समजते। जर भास्कर बगरे यांना उमेदवारी टाळून इतर कोणालाही दिली तर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे हे काम करतील का, किंवा भास्कर बगरे यांना उमेदवारी दिली तर मतदारसंघात नेमका कोणता वर्ग काम करेल व कोणता वर्ग काम करणार नाही याबाबत साशंकता आहे। धनराज महाले यांच्यासोबत मतदारसंघातील एक माजी मंत्री, 3 माजी आमदार व एक सध्या असलेले आमदार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन धनराज महाले यांना उमेदवारी द्यावी अशी गळ घातल्याचे समजते। तसेच हरिश्चंद्र चव्हाणही पराभूत न होता मागील वेळी भाजपने ऐनवेळी तिकीट कापले म्हणून घरी बसले आहेत। त्यांनी मीच विजयी होईल असा दावा केला आहे। भास्कर बगरे यांनी मागील 3 महिन्यापासून मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। जयश्री पवार ह्या इच्छुक असल्या तरी नितीन पवार एवढा मोठा निर्णय घेतील का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्यातच माकपचे जीवा पांडू गावी हा मतदारसंघ आम्हाला सोडावा म्हणून महाविकास आघाडीवर दबाव आणत आहे। मतदारसंघ सोडला नाही तर आमचाही उमेदवार या मतदारसंघात राहणार असा निर्णय झाल्याचे समजते। यातच वंचित व मराठा समाजाचे जरांगे पाटलांचा एक उमेदवार ऐनवेळी या मतदारसंघात येऊ शकतो, परंतु सध्या तरी उमेदवाराच्या बाबतीत माजी आमदार धनराज महाले यांना सॉफ्ट कॉर्नर आहे, तर भास्कर बगरे हेही उजवे उमेदवार आहे। भारती पवार या उमेदवारास तगडे आव्हान द्यायला ऐनवेळी पवार साहेबांनी जर एखादा हुकमी एक्का बाहेर काढून लढत दिली, मागील 3 वेळेस ज्या पराभवाचा वचपा यावेळेस महाविकास आघाडीच्या रूपाने दिंडोरी मतदारसंघात बघायला मिळू शकतो। एकंदरीत महाविकास आघाडी असो वा महायुती, जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात संभ्रम कायम असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे, परंतु दोघी पक्षाच्या वतीने ताकही फुंकून पिले जाणार एवढं मात्र नक्की। संपादकीय येस मराठी। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।